संघाकडनं ज्ञानेश्वर आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज समाधान चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळालं. अशोकजी बांगरे साहेबांचे ते शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद अशोकजी बांगरे साहेब, तुमचं मनापासून आभार. इथे चांगला फटका केला लॉंग ऑफच्या दिशेनं, तिथे क्षेत्ररक्षक होते पण त्या शाबाकाच्या बर्षण निघून गेला. बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा आणि या 4 धावेने परत सजलेले पाहायला मिळेल 10च्या घरामध्ये. 10 धावा दफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या वेळेला आपण पाहू शकाल टीम सैनिक संघ पोहोचलाय 10 धावींवरती. सुंदर अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्ट्राईक वरती ज्ञानेश्वरने मात्र पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चौकार आणि चौकाराने फलक सजलाय 10च्या अंकावरती. पुन्हा त्याच दिशेने फटका केला. हो क्लासिकल फटका, देखणा फटका, एक सुंदर असा फटका ज्ञानेश्वरच्या बॅटमधनं पुन्हा एकदा त्या लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडूला पकडून दिलाय 4 धाब्यांसाठी आणि या 4 धाब्याने फलक सजलं जाईल. फलकावरती आपण पाहू शकाल 14 धाबा. सुंदर अशी पटकीबाजी ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. शनी संघाचा फलंदाज ज्ञानेश्वर आणि नॉन स्ट्राईक वरती आपण पुन्हा त्या समोरच्या दिशेने समोर खेळलाय क्षेत्ररक्षक. आता बनतील प्रेक्षक. समोरच्या दिशेने एक सेफ फटका मारला. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका म्हणून समोरच्या दिशेने खेळला जातोय आणि तो फटका मात्र आपण पाहू शकाल ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आलाय आणि या चेंडूवरती सुद्धा मिळतील 4 धाबा. 4 धाब्याने दफलक सजलं जाईल. दफलकावरती आपण पाहू शकाल एकूण टोटल जोडले गेले 3 विकेट. 1 विकेट 18 धावा दफलकावरती. ज्ञानेश्वर मात्र 3 चेंडू खेळलाय आणि 3 चेंडू मध्ये त्याच्या 12 धावा दफलकावरती लागल्या आहेत. अतिशय सुंदर बॅक टू बॅक 3 चौकार त्याच्या बॅटमधनं. चौकारांची हॅट्रिक नोंदवणारा आजच्या दिवसातला पहिला खेळाडू ठरला जातोय टीम शनी संघाकडनं ज्ञानेश्वर. फिल्डिंग मध्ये आता बदलाव केला जातो. समाधानवरती मात्र इथे तुटून पडलाय फलंदाज ज्ञानेश्वर. चांगली फलंदाजी पाहायला मिळते टीम शनी संघाचा फलंदाज ज्ञानेश्वर. अतिशय सुंदर खेळी समाधान. पुन्हा चेंडू घेऊन जाईल. आता मात्र थोडासा चेंडू लो मध्ये राहिला होता कारण थोडासा पडल्यानंतर खाली राहिल्यानंतर पंचांच्या डिसिजनचा आपण वाट पाहायची आहे. नक्की तिथे ओव्हर समाप्त होताना पाहायला मिळते. म्हणजे हा चेंडू डॉट आलाय. निळगाव चेंडू चांगली गोलंदाजी आणि इथे ओव्हरची समाप्ती. सॉरी 1 धाव काढलेले आहे बायच्या रूपामध्ये. ओके थँक्यू. या 1 धावेने फलक सजलं जाईल. फलकावरती आपण पाहू शकाल 19 धावा. या 19 धावा फलकावरती आपण पाहायला मिळाले. आता पहिली ओव्हरची समाप्त झाली. पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात तर मी म्हणेल चांगली झाली. 1 विकेट गेली म्हणून काय झालं परंतु धावाही बनवल्यात 19. अजयची विकेट गेल्यानंतर ज्ञानेश्वर आलं. ज्ञानेश्वरने डाव सावरलाय. साधारणपणे अतिशय सुंदर केली त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 4 चेंडू केला 15 धावा त्याने बनवल्यात. अजूनही जर पाहिला तर खेळी चांगली पाहायला मिळते. 13 धावा त्याच्या वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी ज्ञानेश्वर करायला 1 बायच्या रूपामध्ये आहे म्हणजे एकूण त्याच्या धावा 12 पाहायला मिळतील. तर स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज ज्ञानेश्वर आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपण गणेशला पाहतोय आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुद्धा गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. टीम दहेगाव संघाचा गोलंदाज गणेश चेंडू घेऊन जातो स्ट्राईक वरती. ज्ञानेश्वर दुसरा ओव्हर मधला पहिला चेंडू होता. इथे मात्र स्टेप अप होऊन केल्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय की नाही ते पाहायचं परंतु नक्कीच हा चेंडू मात्र थर्ड मेनला निघून जातोय. बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा आणि या 4 धावेने दफलक सजलं जाईल. दफलकावरती आपण पाहू शकाल एकूण टोटल 23 धावा दफलकावरती पाहायला मिळत आहेत. साधारणपणे पाहिलं तर बॅटची कडा लागलेली असावी कारण चेंडूने खूपच उचली घेतली आणि तो चेंडू मात्र बाउंड्रीच्या बाहेर जाताना 4 धाव्यांसाठी आणि या 4 धावेने दफलक सजलं जाईल. दफलकावरती आपण पाहू शकाल 23 धावा आणि 5 बॉल 15 धावा 16 धावांवरती खेळतो ज्ञानेश्वर इथे चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. गणेश वरती सुद्धा तुटून पडलाय. पहिल्या चेंडूवरती पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा आल्यात आणि दुसरी ओव्हर आता गणेश घेऊन आलाय आणि गणेशच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना स्ट्राईक वरती फलंदाज ज्ञानेश्वर. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. हार्ड लेंथवरती चेंडू होता. हार्ड लेंथवरती चेंडू असताना मात्र इथे सेन्सिबल क्रिकेट खेळला गेला. स्ट्राईक मध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती एकच सिंगल प्राप्त होईल. ज्ञानेश्वरची केली अतिशय सुंदर राहिली कारण त्याच्या बॅटमध्ये धावा येतात आणि स्ट्राईक रोटेट होणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं कारण गणेश ओपनिंग साठी आलाय. गणेश अजून एकही चेंडू खेळला नाही त्यासाठी त्याला स्ट्राईक वरती आणणं महत्वाचं आहे आणि तेच आता सिद्ध करून दाखवलं ज्ञानेश्वरनं. बघूया आता गणेश आपल्या संघासाठी काय करतोय. ओहो इथे कव्हर लाईनचा चेंडू होता. यॉर्कर लाईनचा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक समोर आले. चेंडूवरती आले. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न सुद्धा होणार नाही. 1 सिंगल मिळेल आणि 1 सिंगल धावेने फलक सजलं जाईल. फलकावरती आपण पाहू शकाल एकूण टोटल 25.
एक विकेट आणि 25 धावा फलकावरती पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. गोलंदाज गणेश, दहेगाव संघाचा गोलंदाज गणेशच्या रूपामध्ये गोलंदाजी. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारची धाव मात्र मिळणार नाही. चेंडूवरती डॉट चेंडू आला, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर ला मात्र टाकले गेले गोलंदाज गणेशनं. पहिल्या चेंडूवरती 4 धावा होत्या, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि चौथा चेंडू डॉट आलाय. आता उरलेले 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज गणेश कडे टाकले जातील. स्ट्राईक वरती फलंदाज ज्ञानेश्वर शनित संघाकडनं. ओहो, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर तेजीची गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या वेळेला आपण पाहू शकाल गोलंदाज गणेश चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर गोलंदाजाने आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी सध्याच्या घडीला खेळत असताना टीम दहीगाव संघ चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळतोय. ओहो, लाजवाब देखणी गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी. असं वाटलं होतं की समाधानला मात्र ज्ञानेश्वरने चांगली खेळी केली, परंतु आता गणेशवरती सुद्धा तुटून पडेल. परंतु गणेशने काय कमबॅक केलं. लाजवाब गोलंदाजी. फक्त 6 धावा खर्च केले 6 बॉल मध्ये. पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा खर्च झाल्या. तर पहिल्या चेंडूवरती 4 धावा, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट काढलेत गोलंदाज गणेशनं आणि ओव्हर संपुष्टात आले. एकूण धावा फलकावरती 25 लागलेत. 1 विकेट. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये बघूया किती मोठं टार्गेट ठेवला जाईल टीम शनित संघाकडनं. स्ट्राईकचा फलंदाज, ओपनिंगचा फलंदाज राजे मात्र स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर मात्र गणेश आणि ज्ञानेश्वरची जोडी मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बनवत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतात. शेवटच्या अंतिम सेनाची फायनलची मॅच बघण्यासाठी प्रेक्षक वर्गांची मोठी गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. युट्यूब वरती लाईन जे ऑनलाईन वरती प्रेक्षक जोडले त्यांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे. या इगतपुरी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि त्या स्पर्धेच्या अंतर्गत ऑनलाईन वरती जोडलेले माझे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. योगेशच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती फलंदाज गणेश आहे. ओहो, गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून वापरलं गेलं. पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू बुमराच्या स्टाईलनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी गोलंदाज योगेश कडनं पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा होता. 1 सिंगल प्राप्त झाले आणि एका सिंगल धावेने परत सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 26 धावा. 9 चेंडू खेळलाय. 17 धावा बनवल्या तर मग ज्ञानेश्वरनं. ओहो, इथं आता प्रॉपर कनेक्शन लागला आहे. शतरक्षक आता बनतील प्रेक्षकांच्या कॅमेरामॅनला सलामी करणारा हा षटकार पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वरच्या बॅट मध्ये येतो. या विनिंग मध्ये दुसरा षटकार. धावा फलकावरती 32. 1 गडी बाद 32 धावा. पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा होता. दुसरा चेंडू मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये भेटलाय. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय फलंदाज ज्ञानेश्वरनं. बघूया पुन्हा एकदा कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच. अतिशय सुंदरपणे कॅमेऱ्यामध्ये चेंडू कैद केलाय. त्याचंही गुण कौतुक आपण करू. तर हा चेंडू थोडासा पाहायला गेला तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी. गोलंदाज आपण पाहतो सध्या योगेशच्या माध्यमातून सुद्धा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिशेने जर पाहिलं तर दहेगाव संघ पुन्हा एकदा वर्चस्व गाजवतोय. आपल्या गावाचं नाव गाजवताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज पुन्हा योगेश घेऊन जाईल. स्ट्राईक वरती ज्ञानेश्वर. बॅटची कडा आहे. शतरक्षक आहे तिथे सुंदर फिल्डिंग पाहायला मिळत आहे. स्लिप मध्ये कव्हर स्लिपचा शतरक्षक होता तिथे मात्र सुंदर फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट. एका धावेचं समाधान मानावं लागेल. 1 धाव मात्र रोखू शकणार टीम दहेगाव संघ शनित संघासाठी आणि या 1 धावेने दफल सजलं जाईल. दफलकावरती आपण पाहू शकाल 33 धावा दफलकावरती 33 जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय. स्ट्राईक वरती फलंदाज गणेश. इथे मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू पडल्यानंतर थोडासा लो राहिलाय. चेंडू पडल्यानंतर उचलीच घेतली नाही. चेंडू मात्र खूपच खाली राहिला. तिथे मात्र चेंडूवरती नजर ठेवली गेली. ती फलंदाजाने बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. योगेश पुन्हा चेंडू टाकला जाईल. योगेशच्या माध्यमातून बॅटची कडा आहे तिथे पॉइंट आणि
तडम्याला क्षेत्रक्षक धावतात तिथे मात्र तडम्याला चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल गणेश कडनं चेंडू अडवलाय फेकी झाला दुसरी धावेचा कॉल आहे दुसरी धाव मात्र इथे घेणं तितकं सोपं नव्हतं इथे विकेट +1 या एक धावेच्या फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धावा फलकावरती जोडले जातील 34 आणि ओव्हरची समाप्ती 2 विकेट आणि 3 ओव्हरचा खेळ संपत असताना धावा फलकावरती 34 लागल्यात शेवटचे आणि अंतिम 6 बॉल आता इथे टाकले जातील या विनिंग मध्ये शनीत संघासाठी ते शनीत संघ आता 6 बॉल मध्ये किती मोठा टार्गेट ठेवला जाईल टीम शनीत संघाच्या माध्यमातून टीम दहेगाव संघाच्या समोर आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर मात्र फायनलचा सामना तरार पाहायला मिळेल एका बाजूने मानेर संघ मात्र फायनल साठी पोहोचलाय तर दुसऱ्याकडून दहेगाव संघ येतोय की शनीत संघ येतोय ते आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा गणेश आपल्याला पाहायला मिळतोय न्यू बॅटर मध्ये गणेश तर 34 लागल्यात 2 गडी 34 धावा फलकावरती लागल्यात ज्ञानेश्वर मात्र जर पाहिला तर 12 चेंडू खेळलेला आहे आणि 24 बनवल्यात ओहो पुन्हा एकदा प्रॉपर फटका खेळला तिथे क्षेत्रक्षक आहे ते त्याच्या हातामध्ये झेल पण तो झेल त्याने सोडलाय एक धाव कंप्लीट झाली दुसरी धावीचा प्रयत्न होईल परंतु दुसरी धावी त्या घेणं तितकं सोपं नव्हता एक सोपा झेल होता आणि तो झेल मात्र कॅरी करू शकले नाही फलंदाज क्षेत्रक्षक मात्र धरणीवरती आदलवला रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतात सुंदर असा फटका खेळला गेला होता तितकाच चांगला झेल टिपण्याची संधी सुद्धा निर्माण झाली तर कॅमेऱ्यामध्ये आपण पाहू शकतो रिप्ले ऍक्शन मध्ये अतिशय सुंदरीने तो चेंडू टिपला गेला कॅमेरामॅनच्या माध्यमातून आणि झेल सोपा होता तो झेल मात्र कॅरी करू शकला चेंडू धरणीवरती आदळलाय पुन्हा एकदा पुढचा चेंडू आप टॅकर चेंडू होता इथे मात्र इथे चेंडू घेऊन गेला तर मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न तन्मय कुलटेबा पेंटिंग ग्रुप इथे आल्याबद्दल त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो कुलटेबा पेंटर ग्रुप इथे उपस्थित झाला त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो ओके थँक्यू स्क्वेअर डिलिव्हरी और 1 फॉर दी ओव्हर 1 बाउन्सचा इशारा गोलंदाजाला तुषार आलाय ते मागाशी बक्षीस डोका सरळ असताना डोका मग वाक्याने निघून गेलाय बोल थँक्यू तुषार तुझ्यासाठी 101 रुपयाचा प्राइज होता जयरामजी सरांच्याकडनं जयरामजी इब्बे सरांच्याकडनं होते ते पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेला होता तिथे क्षेत्रक्षक आले चेंडू अडवला फेकी झाला तोपर्यंत एक सिंगल घेतले एकच सिंगल होती समाधान 36 धावा फलकावरती पाहायला मिळतील 2 गडी 36 धावा ज्ञानेश्वरची खेळी थोडीशी चांगली राहिली होती पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये परंतु आता कुठेतरी तो कमी जाणवताना पाहायला मिळतोय मोठ्या फटक्यांची गरज आहे शेवटची ओव्हर चालू झाली सध्याच्याकडे पहिला 3 चेंडूचा खेळ झाला पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसऱ्या चेंडू डॉट तिसऱ्या चेंडूवरती मिळाले सिंगल आणि चौथा चेंडू ओहो 44 चेंडू इथे डॉट येताना चांगली गोलंदाजी टीम दहेगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज जर पाहिलं तर तन्मयच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि तन्मयची गोलंदाजी अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते मिलिंदजी गबाले सर आपल्यास विनंती आहे मानेर संघाची मिलिंद दादा आपल्यास विनंती आहे आपण विनोददा काटे यांच्याकडे संपर्क साधा विनोददा काटे यांच्याकडे संपर्क साधा मिलिंद दादा हो इथे प्रॉपर कनेक्शन झालं चलो हवेमध्ये बराच वेळ आहे क्षेत्रक्षक तिथे पोहोचले गेले सुंदर झेल टिपला गेला आणि ज्ञानेश्वरची खेळी आता संपुष्टात पुन्हा एकदा गडी बाद होईल टीम शनीत संघाचा ज्ञानेश्वर बॅक टू पवेलियन तिसरा गडी बाद होतोय टीम शनीत संघाचा फलंदाज ज्ञानेश्वर
आता न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम चेंडू खेळण्यासाठी या विनिंगचा शेवटचा आणि या गोलंदाजाचा शेवटचा चेंडू गोलंदाज तन्मयच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तन्मयच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा अंतिम चेंडू फुलका चेंडू होता. फुलका चेंडू लॉंगाबा चेंडू खेळला. लॉंगाबा क्षेत्रक्षक आहेत की ते चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू फेकी चांगली. रनआउटची विकेट +1. एक डाव प्लस विकेट आणि या एक डावने परत सजवलं जाईल. दापोलगावमध्ये आपण पाहू शकाल 37 धावा. मिलिंदजी गबाळे सर आपल्यास विनंती असेल आपण या विनोदजी काटे सरांकडे आपण संपर्क साधा. मिलिंदजी गबाळे सर आपण सला येणं करायचं आहे आणि विनोद दादा काटे यांच्याकडे आपण संपर्क साधा. पहिली इनिंग समाप्त झाली आणि पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर तब्बल 24 बॉल मध्ये 37 लागल्यात आणि जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे टीम दहेगाव संघाला. तर आता दहेगाव संघ कशा प्रकारे कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. त्यांनी पूर्णपणे ही स्पर्धा गाजवली. आतापर्यंत चांगली फलंदाजी गणेश आणि समाधान मात्र समाधान राखलेला पाहायला मिळाला. सुंदर अशी फलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा तितकीच चांगली फलंदाजी पाहायला मिळेल की नाही पाहायचं की गोलंदाज शेमित संघाचे गोलंदाज इथे कमबॅक करतील. चला टीम शरीफ संघ आपण आपले फिल्डिंग सजवून घ्यायचे आहे. ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. ओपनिंगचे फलंदाज आपण पाहू शकतो टीम दहेगाव संघाकडनं समाधान आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळते. समाधानकारक खेळली राहिली या टुर्नामेंट मध्ये. त्याचा दबदबा राहिला या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतायत. सध्या सगळे जर पाहिलं तर आता जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 37 लागल्यात. 4 विकेट आणि 37 धावा सैनिक संघाने बनवल्या. आता दहेगाव संघाला बनवायच्या पहिल्या दुसऱ्या इनिंग मध्ये 24 बॉल 38 धावा. तर ते 38 धावा इथून पुढे कशा प्रकारे थांबवले जातील गोलंदाज करणं. संकेत गोलंदाजीवर सज्ज झालाय. पहिली वर संकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तर संकेत बघूया आपल्या संघाच्या दृष्टीनं चांगली गोलंदाजी करेल का, आपल्या संघाला विजय मिळवून देईल का पाहायचंय. चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जाईल का. शनित संघ जर विजय झाला तर फायनल साठी प्रवेश करेल आणि दहेगाव संघ सुद्धा विजय झाला तर तो फायनल साठी प्रवेश करेल. एका बाजूने मात्र मानेर संघ फायनल साठी सज्ज झालाय. शनित सन्माननीय ज्ञानेश्वरजी काडे सरांचे शुभागमन त्याला पाहायला मिळत आहे. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आपण स्पर्धेच्या अंतर्गत करूयात. त्यानंतर किरणजी लांबटे साहेबांचे पीए मुकुंददादा लांबटे सरांचं ते शुभागमन पुन्हा एकदा पाहायला मिळते संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत करूयात. त्यांच्या सोबतीला अजूनही काही व्यक्ती आहेत. त्यांचंही मनापासून सर्व पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. खूप खूप धन्यवाद सर. आपण
या स्पर्धेच्या अंतर्गत आपण खूप मोलाचं सहकार्य करतात. पंचांचं ग्रीन सिग्नल मॅचला इथे सुरुवात. मुकुंददादा दामटी सरांचं शुभ आगमन. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून टुर्नामेंटमध्ये आपण उपस्थित दाखवली. तुमचं मनापासून आभार. पाईनला चेंडू खेळलाय. पाईनला क्षेत्रक्षक धावता चेंडू वाढवण्याचा प्रयत्न होईल. चेंडू मात्र निघून चला लॉंग लेग फाईनला. या चेंडूवरती मिळतील मात्र 4 धावा आणि या 4 धावांनी दाखवलं सजलं जाईल. संघाचं अकाउंट खोललं जाईल. संकेतच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकार धावसंख्येला गती मिळते. 4 धावा फुलकावरती जोडले गेलेत. शनित संघ इथून पुढे थांबवण्याचा प्रयत्न करेल का पाहायचा आहे. दहेगाव संघासमोर एक मोठा तगडा संघ आणि एक मोठी तगडी फलंदाजी समाधानच्या रूपामध्ये आपण पाहिलेली आहे. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो चौकार. दुसरा बॉल पुन्हा एकदा त्याच बाजूने त्याच दिशेनं शिवला मात्र फेकलाय. क्षेत्ररक्षक तिथे होते त्याच्या हाताला ब्रश झाला. शिवला मात्र बदलच्या आतमध्ये ढकलला. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिकडे. जो क्षेत्ररक्षक मिड विकेट लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होत्या स्कोर लेगला त्याने मात्र सुंदर मात्र प्रयत्न केले आपल्या संघासाठी आणि मात्र 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. या चेंडूवरती 2च धावा येतील आणि या 2 धाव्याने लवकर सिजलं जाईल. नागपूरवरती आपण पाहू शकाल सध्या दहेगाव संघ पोहोचतोय 6 धाव्यांवरती. सुंदर अशी फटकेबाजी आपण पाहिलं ते समाधानच्या बॅट मधनं. सर्व प्रेक्षक वर्गांचं समाधान राखलं या फलंदाजानं. अहंकार माजवलाय. या एरियामध्ये इगतपुरी तालुक्यातला हा खेळाडू आहे आणि तो इगतपुरी तालुक्यामध्ये अकोला तालुक्यामध्ये अहंकार माजवतोय. 2 धावा प्राप्त झाल्या. थोडंसं पाहिलं संकेतच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवरती फलंदाज समाधान आहेत आणि या स्पर्धेच्या अंतर दिवसा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे कव्हर सीट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तिथे चेंडू अडवलाय. कोणत्याही प्रकारची मात्र या चेंडूवरती धाव मिळू शकणार नाही. संकेतच्या माध्यमातून हा चेंडू डॉट आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार होता. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि तिसरा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी होताना पाहिलं तर टीम संकेत संघाकडनं सैनिक संघाचा गोलंदाज संकेत आणि संकेतच्या जी अंगावरती जबाबदारी दिली ती जबाबदारी मात्र कुठेतरी चांगल्या रीतीने पार पाडत असताना कारण 34 धावा बनल्यात आणि 38 दिवसचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. सध्या फलंदाज समाधान खाटणं आणि समाधानच्या बॅटमध्ये येतो चौकार. चार धावा आल्यात आणि या 4 धावांनी आपल्याला सजलं गेलं तर फलकावरती आपण पाहू शकाल 10 धावा. पुन्हा त्या सज्ज होतं स्ट्राईकवरती फलंदाज समाधान. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संकेत. रिवर्स फटका इथे फटका बसला. क्षेत्ररक्षकावरती आले होतो. सुंदर झेल होता आणि झेल कोणाचा आपण सोडताय तर झेल समाधान सारख्या फलंदाजाचा आपण झेल सोडलाय. म्हणजे आपल्या संघावरती आता डोकेदुखी धरू शकतोय. आपल्या संघावरती दबाव निर्माण येऊ शकतोय कारण हा महत्वाचा खेळाडू आहे. त्या महत्वाच्या खेळाडूला आपण झेल टिपलं तितकंच महत्वाचं होता. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि क्षेत्ररक्षकाने चुकी आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. ती चुकी आपल्याला स्वतःला सावरावी लागेल. ते सावरण्याचं कार्य आता गोलंदाजाला करायचं आहे. तर बघूया इथून पुढे स्ट्राईक होते पुन्हा एकदा समाधान पाहायला मिळाला. एक समाधानकारक गोलंदाजी झाली होती संकेतकडनं. सुवर्ण संधी निर्माण केली होती गोलंदाजानं परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मात्र मिळाली नाही. सोपा झेल होता आणि तो झेल मात्र सोडला. धरणीवरती आदळला आणि गोलंदाज झाला मात्र विकेट मिळू शकली नाही. पुन्हा एकदा इथे स्ट्राईकवरती समाधान आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज संकेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ त्याने केलाय. 10 धावा खर्च 5 चेंडूचा खेळ केलेला आहे आणि 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये 2 चेंडू डॉट आहेत आणि शेवटचा अंतिम चेंडू टाकला जाईल तर गोलंदाज संकेत करणार. बघूया कशा प्रकारे कामगिरी त्याची राहते. सध्या सगळे जर पाहिलं तर गोलंदाजाला इथे खूपच दबावामध्ये टाकला जातंय का पाहायचं आहे. आपल्या आकर्षण रिवर्सचा फटका सक्सेसफुल पॉवरफुल. चेंडूला मात्र फेकून समाधानच्या बॅट मध्ये येतोय. एक स्लिप कव्हर मधून चेंडू पाखुटून दिलाय. स्लिप कव्हरच्या डोक्यावर षटकार. रिवर्सचा फटका समाधानच्या बॅट मध्ये आणि धावा त्या फुलकावरती सोडल्या जातील. 6 चेंडू संपल्यानंतर 16 धावा.
18 बॉल 21 ची गरज. 18 बॉल आणि 22 ची गरज आहे. 18 बॉल आणि 22 ची गरज आहे. तर 18 बॉल 22 धावा इथून पुढे थांबवले जाते. तर गोलंदाजाकडनं शरीफ संघ सर वेळेचं बाण तेव्हा अजून आपल्याला फायनल खेळवायचं आहे. फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा तर फायनल साठी वेळ राहणं गरजेचं आहे. सूर्यास्त होताना पाहायला मिळतोय. सूर्य आपल्यासाठी थांबणार नाही मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबच नसते. तर वेळेचं बाण ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. तर वेळेवरती लक्ष ठेवून आपण क्रिकेट खेळा. कारण जेव्हा अंधार होईल तेव्हा आपल्याला मात्र क्रिकेट खेळता येणार नाही. त्यासाठी मात्र लवकरात लवकर जेवढा प्रयत्न करता येईल तेवढे आपण प्रयत्न करा. लवकरात लवकर सामना संपवा. शेवटचे 18 बॉल आणि 22 धावांची गरज. स्ट्राईक वरती गणेश, नॉन स्ट्राईक वरती समाधान. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अजय. अजयच्या माध्यमातून गोलंदाजी आपण पाहिलं सनी संघच्या माध्यमातून आता 18 बॉल मध्ये 22 धावांची गरज असताना इथे थांबवलं जाईल का पाहायचं आहे. कमबॅक करण्याची गरज आहे. कमबॅक करावं लागेल. सद्यस्थितीला पाहिलं प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सन्माननीय मुकुंददादा लांबे सरांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचे मनापासून पुन्हा संध्याकाळच्या सत्रामध्ये करूया आपण सहर्ष स्वागत. गोलंदाज अजय चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅटाने बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पहिला चेंडू आलाय डॉट. धावसंख्या दपलकामध्ये जागी संपलेली पाहायला मिळाला 16च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी अजून 17 बॉल 22 धावांची गरज. 17 बॉल 22 धावा. समीकरण सोपं आहे तितकंच कठीण आहे. स्ट्राईक वरती गणेश. ओहो लाजवाब सुंदर अशी गोलंदाजी. देखणी गोलंदाजी. कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय आयशी करणं. आयशी मात्र फलंदाजीमध्ये काही करू शकले आपल्या संघासाठी. फक्त एकच चौकार मारून तो बाद झाला होता. त्यानंतर आता गोलंदाजी संधी मिळाली तर संधीचं सोनं आता मला करायचंय. माझ्या गावासाठी, माझ्या नावासाठी, माझ्या गावाचा प्रयत्न मला करायचा आहे. ओहो पुन्हा इथे फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न. बॅटाने बॉलचा संपर्क नाही. स्वतःच्या पॅडवरती चेंडू आदळतोय आणि एक लेग बाच्या रूपामध्ये एक धाव प्राप्त होईल. या एक धावेने दपलक सजलं जाईल. दपलकावरती आपण पाहू शकाल एकूण टोटल जोडल्या गेल्या 17 धावा. जिंकण्यासाठी मात्र अजूनही जर पाहिला तर समीकरण जोडलेले पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला पाहू शकाल आपण पुन्हा एकदा चांगला फटका खेळला जातो. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि चमकार निघून जातोय. एक टप्पा घेऊन शुभ बॉन्ड्रीच्या बाहेर 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या फुलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी आपण पाहू शकतो सध्याची स्थिती या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि 4 धावांनी धावसंख्या फुलकावरती 21 धावा. 14 बॉल अजूनही 17 धावांची गरज आहे. 14 बॉल आणि 17 धावा. समीकरण तितकं सोपं आणि तितकंच कठीण सुद्धा. स्ट्राईक वरती समाधान. फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र लॉंग लेग काउकरांमध्ये क्षेत्ररक्षक किल्ला खेळला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. तिथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि हाय चेंडू निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 4 धावा आणि 4 धावांनी फलक सजलं जाईल. फलकावरती आपण पाहू शकतो एकूण टोटल जोडल्या गेल्या 25. समाधान आणि गणेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. समाधान नावाचं इथे वादळ गोंधळताना पाहिलं ते मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर अशी फलंदाजी त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत त्यांनी सुद्धा पाहिला तर 4 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला या मॅच मध्ये. ओहो इथे पुन्हा एकदा मात्र सुपला शॉटच्या पद्धतीने हा फटका खेळलाय. तर पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून जाईल फाईनला. या चेंडूवरती सुद्धा मिळतील समाधानला 4 धावा आणि या 4 धावांनी दापलक सजलं जाईल. दापलकावरती आपण पाहू शकाल 29 धावा. दापलकावरती 29 धावा विदाऊट विकेट. आतापर्यंत एकही विकेट खर्च न करता धावा दापलकावरती लागल्यात 29. एक समीकरण मात्र खूपच कठीण झालं आता सैनिक संघासाठी आणि एक सोपं आव्हान आता तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं टीम दहेगाव संघासाठी. कारण सामना जिंकण्यासाठी 12 बॉल शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. 12 बॉल 9 धावा. समीकरण अतिशय सोपं दहेगाव संघासाठी. दहेगाव संघाने प्रत्येक सामना हा एकतर्फा पाहायला मिळाला त्यांच्याकडनं. फक्त एकच मॅच त्यांच्याकडनं जर पाहिली तर लो स्कोरची मॅच पाहायला मिळाली होती. पहिल्या मॅच मध्ये तब्बल त्याने 94 धावा बनवल्या होत्या. या टुर्नामेंट मध्ये सर्वाधिक धावा बनवणारी टीम म्हणजे दहेगाव संघ. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये फक्त 33 धावा बनवल्या होत्या. त्या मॅच मध्ये सुद्धा गोलंदाजीवरती विजय मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा एक चांगली धावसंख्या जमा केली होती. अतिशय सुंदर अशी मॅच पाहायला मिळाली होती. गणेश गोलंदाजी मार्कर गोलंदाज गणेश. 12 बॉल 9 धावेची गरज असताना स्ट्राईक वरती गणेशला आपण पाहू शकाल. गणेश टू गणेश. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत लॉंग ऑन वरती.
डीप लॉंगांना क्षेत्रक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल तिथे क्षेत्रक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु एक धाव प्राप्त झाले आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागतं फलंदाजाला आणि या एक धावने फळ सजलं झालं 30 धावा फलकावरती जिंकण्यासाठी मात्र एक सोपं आव्हान आणि अजूनही 8 धावांची गरज आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटाने बॉल संपर्काने खूपच ऑप्शनच्या बाहेर पंचाने दंडित केला चेंडू वाईट घोषित झाला वाईटच्या रूपामध्ये एक एक्स्ट्राची धाव आणि या एक्स्ट्राच्या धावने फळ सजलं जाईल फलकावरती आपण पाहू शकायला सध्या 31 धावा फलकावरती उरलेले बॉल शिल्लक आहेत 11 आणि 7 धावांची गरज 11 बॉल 7 धावा समीकरण सोपं तितकंच कठीण सुद्धा. आता इथून पुढे गोलंदाजांना कमबॅक करण्याचा प्रयत्न करण्यासाठी विकेट या महत्वाचे आहे. विकेट घेतल्या तरच मॅच आपण जिवंतपणे ठेवू शकाल शनित संघ अन्यथा आपण हार पत्करावी लागेल. फटका हवेमध्ये आहे तिथे क्षेत्रक्षक धावतात परंतु त्याच्या आवाजाच्या पासून नो मॅच मध्ये पडला जाईल चेंडू मात्र फाईनला जातोय फाईनला दन करत चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. या चेंडूवरती सुद्धा समाधानला मिळतील 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या फलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. धावा फलकावरती आपण पाहू शकाल 35. या चेंडूवरती सुद्धा जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ डीप एस्ट्राकाला चेंडू खेळला तिथे एक धाव कंप्लीट दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव इथे कंप्लीट या 2 धावा येतील आणि या 2 धावांनी धावसंख्या फलकावरती 37 जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. बघूया धाव षटकाराने विजय घोषित केला जातोय की एका धावेने विजय घोषित केला जातोय. एका धावेची गरज आहे परंतु बघूया गणेश स्ट्राईक वरती रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र क्लीन बोल्ड झालेले पाहायला मिळतात. फलंदाज बाद झाले आणि इथे आता पहिल्यांदा विकेट जाताना पाहायला मिळते. समाधानची विकेट शेवटच्या पाहायला मिळाली. यॉर्करला चेंडू फेकला गेला गोलंदाज गणेश कडनं आणि क्लीन बोल्ड फलंदाज बाद झाले. आताच्या या मॅच मध्ये समाधानची 34 धावा या मॅच मध्ये 34 धावा पाहायला मिळाल्या. सुंदर अशी खेळी त्याची पाहायला मिळाली आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी खेळी दाखवली आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी. 8 बॉल 1 धावेची गरज. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय की पाहायचा आहे. इथे सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने बॅट आणि बॉलचं कॉम्बिनेशन नाही टायमिंग जुळलं नाही चेंडूवरती नजर होती परंतु बॅट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु टायमिंग जुळलं नव्हतं. हा चेंडू अडवताना पाहिला. 7 बॉल 1 धावेची गरज. शेवटचा बॉल या ओव्हर मधला टाकला जाईल गोलंदाज गणेश कडनं 1 धावेची गरज आहे. ओहो पुन्हा तो चेंडू असं वाटलं नव्हतं की शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच जाईल परंतु तो शेवटची ओव्हर सुद्धा टाकण्यासाठी आता सज्ज व्हावं लागेल गोलंदाजाला. 6 बॉल 1 धावेची गरज. 37 सामना इक्वल मध्ये पोहोचला गेलाय लेवल स्कोर मध्ये पोहोचला गेलाय परंतु जिंकण्यासाठी अजून 6 बॉल शिल्लक आहेत ना 1 धावेची गरज. स्ट्राईक वरती गणेश आहेत. गणेश सुद्धा एक चांगला दळवीचा फलंदाज आहे. टीम दहेगाव संघाचा गोलंदाजी असू द्या फिल्डिंग असू द्या क्षेत्रक्षक असू द्या आणि बॅटिंग असू द्या अतिशय सुंदर केली त्या दोन्ही फलंदाजांनी केले समाधान आणि गणेश. परंतु गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते शनित संघाकडनं शेवटची अंतिम ओव्हर महत्वाची ओव्हर इथे टाकली जाते गोलंदाजाकडनं 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. चला विलंब लावू नका वेळ खर्च जास्त करून फायनल खेळवायचे त्यासाठी आपण विलंब लावू नका वेळेला महत्व द्या. आपल्या आकर्षण होता शॉर्टबॉलचा फटका खेळला तिथे क्षेत्रक्षक डीप पॉइंट कव्हर मध्ये क्षेत्रक्षक निघून झाला बाउंड्रीच्या बाहेर यशनवरती 4 येतील आणि 4 मध्ये या विजयाचा फटका आणि विजय घोषित होताना पाहायला मिळते टीम दहेगाव संघ आणि मानेर संघ या दोन्ही संघांमध्ये आता फायनलचा सामना पाहायला मिळेल. सर्व मान्यवर सर्व क्रिकेट रसिक सर्व क्रिकेट प्रेमी सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. मी सर्व प्रमुख पाहुणे सर्व क्रिकेट रसिक दोन्ही टीमला विनंती आहे की आपण चला समोर या. दोन्ही संघाचे 11 खेळाडू टीम दहेगाव संघाचे 11 खेळाडू आपण चला क्रीज वरती या आणि मानेर संघाचे 11 खेळाडू आपण सुद्धा